जय महाराष्ट्र. मी आशुतोष पाटील. राज्यातल्या वाघांचा सरकारने धसका घेतला आहे असं राजकारणी गमतीने म्हणतात, पण राज्यात एक वाघीण खरंच अशी आहे की तिचा सर्वांनी धसका घेतला आहे. पांढरकवडा वन विभागात या T1 वाघिणीने आतापर्यंत 13 बळी घेतले आहेत. या घटनेनंतर वाघिणीला पकडण्याची जोरदार मोहीम सध्या सुरू आहे, पण 4 दिवस उलटून सुद्धा या मोहिमेला यश आलं नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र दहशत निर्माण झाली आहे. वाघिणीला शोधण्यासाठी वन विभागाने 90 कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यात सुद्धा ही वाघीण अद्याप शोधून मिळाली नाही. त्यामुळे इथल्या गावकऱ्यांच्या डोळ्यात दहशत दिसते. वाघिणीला पकडण्यासाठी खास हैदराबादहून शूटर नवाब शहापत अली खानला पाचारण करण्यात आलंय. मात्र वाघिणीला पकडण्याचे हे प्रकार कितपत योग्य आहेत, तिला मारण्यासाठी हैदराबादहून शार्प शूटर आणण्याची गरज आहे का, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. आणि याच विषयावर आहे आपली बातमी आणि बरंच काही. या T1 वाघिणीच्या बळींमुळे यवतमाळ जवळच्या पांढरकवडा परिसरामध्ये दहशत निर्माण झाली आहे. या वाघिणीने गेल्या 1.5 वर्षामध्ये 13 जणांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे या वाघिणीला दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तब्बल 13 जणांचा बळी घेणाऱ्या T1 वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिल्यानंतर जोरदार मोहीम राज्य सरकारने राबवली आहे. मात्र अद्यापही या मोहिमेला यश मिळालेलं दिसत नाही आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक माहिती मिळाली. त्या माहितीनुसार या परिसरामध्ये एका वन्यजीवाचा बळी गेलाय आणि असा संशय आहे, कन्फर्म झालं नाहीये की हा बळी सुद्धा या वाघिणीने घेतलाय. या मोहिमेसंदर्भात आणि या एकूण प्रकरणासंदर्भात आपण थोडी माहिती घेऊया. यवतमाळच्या पांढरकवडा वनविभागात गेल्या 1.5 वर्षांपासून उच्छाद मांडणाऱ्या वाघिणीला ठार करण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत. या वाघिणीला ठार मारण्यासाठी जोरदार मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत मध्य प्रदेशातले 2 हत्ती कार्यरत असून हैदराबादचा शूटर नवाब शहाफत अलीला पाचारण केलंय. या वाघिणीचा थर्मल सेन्सर ड्रोनद्वारे शोध घेतला जात असून 300 हेक्टर जंगलातल्या झुडपांच्या कापणीला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत शीघ्रकृती दल तसंच नवेगाव, नागझिरा, पेंच व्याघ्र प्रकल्पातलं विशेष पथकही सहभागी आहे. त्याशिवाय व्याघ्र संरक्षण दलातल्या जवानांची तुकडीही या कामासाठी तैनात करण्यात आली आहे. एकूण 60 पेक्षा अधिक कर्मचारी या वाघिणीचा खात्मा करण्यासाठी 12 सप्टेंबर पासून प्रयत्न करतायत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश न आल्यानं ग्रामस्थांमध्ये अद्याप ही दहशत आहे. 13 जणांचा बळी घेतला असून या भागात नरभक्षक वाघिणीची अति दहशत आहे. तरी शेतमजूर आणि शेतकरी सर्व या दहशतीमुळे घाबरलेले आहे. तरी या भागातील वाघिणीचा ताबडतोब बंदोबस्त करण्यासाठी काही हत्ती आणि काही व्यवस्था फॉरेस्टने केली आहे. तरी त्या वाघिणीचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी अपेक्षा आहे. भागामध्ये मागील 1.5 वर्षापासून 13 लोकांचे जीव गेले. कमीत कमी 100-200 गायी, म्हशी आणि शेती उपयोगी सर्व लोकांचे जनावरसुद्धा मारले गेले. या 6 ते 7 डेथ होईपर्यंत मात्र फॉरेस्ट डिपार्टमेंटनं अत्यंत कोणत्याही प्रकारचा उपाययोजना केली नाही. याच्या अगोदर जर उपाययोजना केली असती कदाचित हा जो निर्णय आज हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिला, याच्या अगोदरच या भागामध्ये जो जनतेमध्ये दहशत होती. ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी असं आवाहन वनविभागानं केलंय. 1 साल हमने बहुत काम किया, बहुत अच्छे से लोगों ने बहुत बढ़िया से कोऑपरेशन दिया, क्योंकि कहीं भी ये नहीं होगा कि 5 साल होने के बाद भी फॉरेस्ट डिपार्टमेंट के साथ मिलके अच्छे से बात करा. आज भी उन लोगों का कोऑपरेशन हमारे साथ है. मेरा एक ही विनंती यही है कि कल से लेके 7-8 दिन अगर बुराकी लोग जंगल में अंदर नहीं जाएंगे तो हमारा ऑपरेशन के लिए बहुत बढ़िया होगा. या वाघिणीला ठार करण्याबरोबरच तिच्या 2 बछड्यांना देखील जेरबंद करण्याचं आव्हान वनविभागासमोर आहे. प्रथमच इतकी मोठी मोहीम राबवली जात असल्याने त्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या घटनेकडे आता या नरभक्षक वाघिणीला मारण्यावरून अनेक मतभेद आहेत. या सर्व प्रकारांवर आणि वाघिणीला मारण्याच्या प्रक्रियेबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात. शेवटी ती वाघीण जंगलात आहे आणि जंगलात एखाद्या वाघिणीला मारण्यासाठी टीम काम करत असताना तिथं जे जंगल आहे ते अतिशय घनदाट आहे आणि अशा प्रसंगी काही कालावधी लागतो आणि वन विभागाच्या माध्यमातून पूर्ण शक्तीने यावर काम होत आहे. आणि मी सुद्धा PCCFला स्पष्ट सूचना केल्या की यामध्ये 13 कुटुंबाचा साधारणतः प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आधार हा गेला आहे, कारण 13 अशा घटना झाल्या ज्याच्यामध्ये या नरभक्षक वाघिणीने ती व्यक्ती मृत्युमुखी पडली आहे. शेवटी ती वाघीण मेली पाहिजे, महत्वाचं आहे. लागेल तर जे सुप्रीम कोर्टात गेले त्यांनी पुढाकार घ्यावा, पण असं काहीतरी प्रश्न निर्माण करणं योग्य नाही. आज त्या गावामध्ये प्रचंड असंतोष आहे. सुधीर भाऊंनी सांगितलंय की शासन पूर्ण ताकदीने या वाघिणीसाठी संपूर्ण मोहीम राबवते. खास हैदराबादहून नवाब अली शूटरला बोलवण्यात आलंय. या संपूर्ण विषयावर अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या सोबत आहेत या विषयातले तज्ज्ञ रमेश मारुळकर आणि या वाघिणीला मारू नये यासाठी याचिका करणारे डॉक्टर जेरिल बनाईत हे दोघेही जय महाराष्ट्र सोबत नागपूरहून जोडले जात आहेत. मी सर्वात आधी जाईन रमेश मारुळकर यांच्याकडे. रमेशजी, एकूण ही वाघिणीची काय कथा आहे हे जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा. या वाघिणीने 1 जून 2016 पासून आतापर्यंत 13 लोकांना मारलं, म्हणजे पांढरकवडा भाग आणि राळेगाव येथील लोकांना मारलेलं आहे. समजलं? याला हे ट्रँक्विलाइज करायचं. आता हे जे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आला त्याच्याप्रमाणे त्यांनी म्हटलं की हिला पहिले बेशुद्ध करा आणि काहीच नसेल तर शेवटचं ऑप्शन म्हणून तिला मारून टाकावं. बरोबर आहे. बरोबर आहे. तर यांच्या ट्रँक्विलायझिंग टीम्स यांनी 3 तयार केल्या आहे. त्याच्यात एक अजून नवाब शफाफत अली आहे, हैदराबादचे शार्प शूटर, त्यांनाही पाचारण केलेलं आहे. खरं तर त्यांना म्हणजे सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर येण्याच्या आदल्या दिवशीच डिपार्टमेंटनी लेटर देऊन त्यांना म्हणजे इथे सर्व्हिसमध्ये बोलावलेलं की बा हे काम करायचं आहे म्हणून. बरोबर आहे. तर आजकाल काय होऊन राहिलं की इथे लोकांमध्ये आणि जे वाईल्डलाईफ सर्व लवर्स आहे त्यांच्यामध्ये एक पुष्कळ रोष पैदा झालेला आहे की आम्हाला हा नवाब आम्हाला नको, कारण की तो शार्प शूटर आहे. बरोबर आहे. ट्रँक्विलाइज करणारं पाहिजे. बरं, एकंदरीत आता पहा 6 दिवस झाले एवढं टीम काम करून राहिली, तर त्यामध्ये त्यांच्याबरोबर व्हेटरनरी डॉक्टर पाहिजे. पण ते नाही, ते एकटे लागेल तर 18-20 तास फिरू शकतात, रात्री ते जंगलात जातात, पण व्हेटरनरी डॉक्टर नको. खरं तर असं जेव्हा आपण ट्रँक्विलाइज करतो, डार्ट मारायचा असेल तर तिथे व्हेटरनरी डॉक्टर असायला पाहिजे. बरोबर आहे. तर आता एक तर काय झालं की फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आपल्या स्टाफला असे आपण ट्रँक्विलायझिंगमध्ये आपण कसे आपण एक्सपर्ट तयार करावे हे इतके वर्षापासून करायला नव्हते पाहिजे का? आता 1-2 वर्षापूर्वी जे ट्रेनिंग दिलं तर त्यासाठी नवाबलाच बोलावलं होतं आणि ते देऊन राहिले. म्हणजे काय होतं, आता एक्सपर्टाईज नसल्यामुळे रमेशजी, हा जो शूटर आपण आणलाय या शूटरकडून गेले काही महिने राज्य शासनाचे कर्मचारी, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी ट्रेनिंग घेत आहेत. अशा वेळेस सुद्धा मग या ट्रेनिंगचा उपयोग काय झाला जर तुम्ही त्यालाच परत बोलवताय? हा एक मुद्दा. दुसरा असा की नवाबने एका प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलंय की महाराष्ट्र शासनाकडे ट्रँक्विलाइज करण्यासाठी किंवा या संपूर्ण गोष्टीसाठी लागणाऱ्या गन्स नाही आहेत आणि म्हणून मला बोलवलंय, असा हा नवाब अलीचा दावा आहे. यात किती तथ्य आहे? महाराष्ट्र शासनाकडे अशा प्रकारची गन नाही आहे, महाराष्ट्र शासन इक्विप नाही आहे, हा आरोप खरा आहे? नाही, आता गन नाही आहे असं मग मी काय म्हणतो, मग डिपार्टमेंटली आपण पूर्ण कसं व्हावं आपण तयार? आपला जो गन नाही आहे, आपला जो काही नाही, एखादा समजा की आपला मुलगा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कपडे करायचं, जे जेवण, आपल्याला सर्व तयारी करावं लागेल ना. पुष्कळ वेळा चंद्रपूर जिल्हा जसा आहे की तिथे खूप वाईल्ड ॲनिमल्स आहे, पण तिथे काही रेस्क्यू सेंटर होतं का? बिमार झालं तर आपण त्याच्यासाठी, आपल्याला पहिले समजत नव्हतं का एक 25-30 वर्षापूर्वी का इतके प्राणी तिथे डेन्सिटी ऑफ ॲनिमल्स आहे तर तिथे काही ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर पाहिजे. आता 1-2 वर्षापूर्वी केलं, नाही तर मग ते काय होतं तिथून ॲनिमलला नागपूरला आणायचं. रमेशजी, वाघ वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार करोडो रुपये खर्च करतं. प्रोजेक्ट टायगर राबवला गेला. एका वाघासाठी कितीतरी मोठा खर्च होतो. एक जंगल पूर्ण वाघावर अवलंबून असतं. अशा वेळेस वाघाला मारण्याची ऑर्डर दिली जाते. हे एक वैशिष्ट्य या मोहिमेचं आहे.
या वाघाला मारू नये यासाठी पहिल्यांदाच इतिहासात प्रथमच मर्सी पिटिशन दयेची याचिका दाखल करण्यात आली। ती याचिका ज्यांनी दाखल केली ते डॉक्टर जेरिल, ते सुद्धा जय महाराष्ट्र सोबत आहेत। जेरिल जी, आपने मर्सी पिटिशन के लिए एप्लीकेशन किया था, लेकिन अब मर्सी पिटिशन खारिज कर दी गई है, अब इस टाइगर को मारा जाएगा, अभी आपका क्या स्टैंड है? मुझे 4 चीजें यहाँ कहनी है। एक तो जो ट्रैंक्विलाइजेशन के लिए ये शिकारी को बुलाया गया है, ये शिकारी सिर्फ शिकार करने आया है। अगर फॉरेस्ट डिपार्टमेंट की मंशा होती कि उसको ट्रैंक्विलाइज किया जाए तो सुप्रीम कोर्ट में 11 तारीख को मेरी हियरिंग और आर्ग्यूमेंट था। 10 तारीख को अपॉइंटमेंट लेटर निकाल दिया गया शफत अली खान के अगेंस्ट, शफत अली खान के लिए कि इस शिकारी को लाया जाए और शूट एट साइट के ऑर्डर का एग्जीक्यूशन किया जाए। दूसरी बात, जो ये ट्रैंक्विलाइजेशन के गन्स के बारे में बात कर रहे हैं फॉरेस्ट डिपार्टमेंट के, जिन फॉरेस्ट डिपार्टमेंट ने आपको ही अपॉइंट करके लाया है, आप उनके ही क्रेडेंशियल्स पे सवाल उठा रहे हैं कि आपके पास ट्रैंक्विलाइजेशन गन्स नहीं है। और अगर ये ऑफिशियली वो खुद बोल रहे हैं तो ये इससे ज्यादा शर्मनाक चीज फॉरेस्ट डिपार्टमेंट के लिए क्या है कि जब 60% ऑफ ऑल वाइल्ड टाइगर्स आर इन इंडिया, और उसमें भी सबसे ज्यादा विदर्भ जोन में है, और विदर्भ जोन में ही आपको आपके टाइगर्स या टाइग्रेस को हैंडल करने के लिए, प्रॉब्लम टाइगर को हैंडल करने के लिए अगर ट्रैंक्विलाइजेशन गन जैसी सिर्फ इतनी बेसिक इंफ्रास्ट्रक्चर नहीं है, इतनी बेसिक एम्यूनिटीज नहीं है, तो आपके वेटेरियंस का है, आपका इंफ्रास्ट्रक्चर का है। जेरिल जी, और आपको एक यही private नवाब अली शिकारी को पिछले कुछ बुलाना महीनों पड़ता से है। हमारे स्टाफ को ट्रेन कर रहे हैं और अब ये बोल रहे हैं कि महाराष्ट्र गवर्नमेंट के पास गन नहीं है ट्रैंक्विलाइज करने की। इस बात की जांच होनी चाहिए। जय महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र ही बातमी बघतोय की जो शिकारी ज्या शिकाऱ्यावरून वाद झालाय तो शिकारी असं म्हणतोय की महाराष्ट्र शासनाकडे साधनं नाहीत। आता याची चौकशी होण्याची गरज आहे। शिकारी खरा की महाराष्ट्र शासन खरा हे देखील आपण बघणार आहोत। या बातमी आणि बरंच काही मध्ये आम्ही हाच विषय मुद्दाम घेतलाय। काही प्रश्न जय महाराष्ट्र उपस्थित करणार आहे, काही धक्कादायक माहिती आपल्याला या माध्यमातून घेतोय। छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका। बातमी आणि बरंच काही मध्ये आपण आज बातमी आहे गाठ वाघाशी। महाराष्ट्रातल्या यवतमाळच्या पांढरकवड्यामधल्या नरभक्षक वाघिणीची बातमी आपण दाखवली। नरभक्षक वाघिणीबाबत जय महाराष्ट्राने काही सवाल उपस्थित केलेत। ही वाघीण खरंच नरभक्षक आहे का? नरभक्षक वाघासाठी जे निकष ठरवून गेले आहेत हे निकष या वाघिणीला लागू होत आहेत का? पिंजरे लावून पकडण्याचा पर्याय या वाघिणीसाठी वापरण्यात येऊ शकला असता का? या वाघिणीला मारून मात्र तिच्या बछड्यांना वाचवणार हे शक्य आहे का? हे योग्य आहे का? महाराष्ट्राचं वन खातं ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यास सक्षम नाही का? ही देखील शंका आता उपस्थित होतीये। या संपूर्ण प्रकरणावरून आता यवतमाळ परिसरात एक वेगळंच आंदोलन उभं राहत आहे। पराग दांडगे यांच्याकडून आपण जाणून घेऊया। पराग जी, या वाघिणीला मारण्यावरून लोकांमध्ये काय भावना आहे? लोकांना ही वाघीण नको आहे की वाघीण वाचणं आवश्यक आहे? तिथल्या स्थानिकांची काय भावना आहे आणि तुमचं आंदोलन कशा प्रकारचं आहे? बघा, मुळात मी हे सांगू इच्छितो की या वाघिणीला मारा असं तिथच्या लोकल लोकांचं कधीच म्हणणं नव्हतं। बरं, ठीक आहे। मला एक गोष्ट कळते की जानेवारीमध्ये एनटीसीएच्या मॉनिटरिंग कमिटीने हत्ती आणि वाघिणीला हत्ती मागितले आणि वाघिणीला जेरबंद करण्यासाठी टीम देण्याची विनंती केली होती। तेव्हाच व्यवस्था करण्यात का आली नाही? तसं झाले असते तर शेवटचे 3 बळी गेले नसते। बरोबर. 3 मृत्यूसाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जबाबदार आहे। त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मानवाचा जीव वाचवताना वाघालाही जिवंत पकडणे याला आपण खरं संवर्धन म्हणू, पण इथे मानव पण मरतात आणि वाघ पण। हे कसलं राजकारण? गेल्या काही केसेसमध्ये तुम्ही बघाल, आमच्या हे निदर्शनात आलं आहे की चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन डेलिबरेटली उचित कारवाई करण्यास विलंब करतात आणि शाफत अली खान या शिकाऱ्याला बोलवण्यासाठी ग्राउंड तयार करतात। या केसमध्ये सुद्धा तिथल्या गावकऱ्यांचा प्लॅन मर्डर करण्यात आला आहे असं मला तरी वाटतं। आता शाफतला त्या वाघिणीचा आणि तिच्या पिल्लांचा मर्डर करण्यासाठी बोलवण्यात आलाय।
ठीक आहे. पण परागजी मला दिसता सांगा, क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे आदेश असे नाहीच आहेत. सुप्रीम कोर्टाचे अजूनही आदेश हेच आहे की बने तोपर्यंत तुम्ही ट्रँक्युलायझेशन अटेम्प्ट करा. बर, आणि मुळात या बाबतीत तर मला असं वाटतं की वनमंत्र्यांनी आज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलंय, की त्यांनी म्हटलंय की वाघिणीला मारणं आवश्यक आहे. असं कसं म्हणू शकतं जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की परागजी आता तुमची पुढची tranquilization- भूमिका काय आहे? हे ऑपरेशन ऑलरेडी सुरू आहे. आता सुद्धा थोड्या वेळापूर्वी आम्ही माहिती घेतली, आज संध्याकाळीच एका वन्यश्वापावर हल्ला झाला आणि ते वन्यश्वापद मारलं गेलंय. आता उद्या सकाळी 6 वाजता परत ही मोहीम सुरू होणार आहे आणि तिकडच्या स्थानिकांना धोका आहे. मग अशा वेळेस जर आता ही मला मॅन इटर सांगा- झाली का मागे? नाही 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 मॅन इटर कुठलाही टायगर नसतो, हे डोक्यातनं काढून टाका. मॅन इटर टायगर नसतात, हे चान्स इन्काउंटर्स असतात. ठीक आहे. आता ती परागजी यामध्ये तुम्हाला एक अपडेट देतो. या नवाब अलीची एक माहिती अशी आहे की त्याचा जवळजवळ 40 वर्षांचा अभ्यास, त्याचा दावा असा आहे की त्याचा 40 वर्षांचा अभ्यास आहे आणि मॅन इटर वाघिणीचे हे पगमार्क्स त्यांनी फॉलो केले, स्टडी केले आहेत. आणि मॅन इटर वाघीण किंवा वाघ डोळ्यात डोळे घातला, आय कॉन्टॅक्ट देत नाही आणि ही वाघीण आय कॉन्टॅक्ट देत नाही असा त्याचा दावा आहे आणि म्हणून ही वाघीण मॅन इटर आहे. मी तुम्हाला या गोष्टीवर एक सांगू शकतो की एखादा कुत्रा समजा बसलेला असेल तर तुम्ही एकदा त्या कुत्र्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा, तो 2 मिनिटं तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघणार आणि त्याच्यानंतर तुमच्यावर भुंकणं सुरू करणार. ही प्रत्येक अॅनिमलची रिस्पॉन्स, म्हणजे हा प्रत्येक अॅनिमलचा रिस्पॉन्स असतो. आणि हा जो शाफत अली खान शिकारी आहे, तथाकथित नवाब आहे तो, मी तर त्याला नवाब मानतच नाही, तो त्या शाफत अली खान. पण शफात अली खान या नवाबने ब्रह्मपुरी मधल्या वाघिणीला तेव्हा मारलं नाही, त्याने ट्रँक्युलाइज केलं होतं. मग ही सगळी कॉन्ट्रोवर्सी या नवाबमुळे होते. धन्यवाद परागजी, तुम्ही या माहितीबद्दल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण परत जाऊया आपले मारुळकरांकडे. रमेशजी, आता हा संपूर्ण ही कॉन्ट्रोवर्सी होत चालली आहे वाघिणीला मारण्यावरून. लोकांची गरज काय आहे? लोकांना ही वाघीण मेलेली हवी आहे की जिवंत हवी आहे? नाही, लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे, तर त्यांना ती वाटेलच ना की बा आता आमच्याकडचे मारले, उद्या बाजूचे कोणी मारेल, पण ते कंटिन्युअस चालू राहील. हां बा, कंट्रोल पहिले केलं असतं तर ठीक आहे. मग आता लोकांना तर वाटणारच आहे ना की बा हिला वाघीण नको, आम्हाला त्रास नको, म्हणजे तिला खतम करून टाका. पण रमेशजी यामध्ये आणखीन एक मुद्दा आणखीन समोर येते माहिती की हे जे जंगल आहे इथे प्रे बेस भक्ष्य पुरेसं नाही, त्यामुळे इथे अशा प्रकारे वाघांचं संवर्धन करणं धोकादायक आहे. आणि वाघांची संख्या, पॉप्युलेशन ज्या पद्धतीने वाढतंय, हे जर असंच वाढत राहिलं तर इथला परिसर धोकादायक होईल आणि म्हणून याची गरज आहे या वाघिणीला मारण्याची. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, बरोबर आहे. आता जर प्रेबेस कमी असेल तर मग मी मागे एकदा म्हटलं होतं की बा प्रेबेस कमी असेल तर ते टायगर किंवा ते म्हणजे इझी प्रेसाठी जातं, मग बकरीवर हल्ला करेल, माणसावर करेल, असं तर असतंच. प्रेबेस पाहिजे. पण जेव्हा तिथे 6-7 टायगर यायचा अर्थ एकदम प्रेबेस काही पुअर असेल असं काही नाही. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की बा हे लोक जंगलातही जातात, तिथे काय मोह आपला वेचेल, हे करेल, तर त्याच्यामुळे अटॅक होत्या. हा, मग त्या वाघीण किंवा वाघाने बाहेर येऊन असं मारलं असेल तर वेगळी गोष्ट आहे. बरोबर. रमेशजी, ही माहिती बरोबर आहे तुमची की ह्या ज्या हत्या झाल्या आहेत, आता ह्याच्यामध्ये आणखीन एक संभ्रम असा असतो की बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये जेव्हा हल्ला होतो तेव्हा वाघ आणि बिबट्या ह्याच्यामध्ये ते फरक करू शकत नाही, प्रत्येक गोष्टीला ते वाघच म्हणतात. आता हे ज्या हत्या आहेत या खरंच या वाघिणीने T1 या वाघिणीने केल्या आहेत की बिबट्याकडून झाल्यात हे देखील कन्फर्म होऊ शकले नाही. आपल्याकडे वेळ अगदी थोडा आहे, मी परत डॉक्टर जेरिल यांच्याकडे जाईल. आपने ये जो मर्सी पिटिशन तो दायर की थी लेकिन अभी तो खारिज हुई है. अभी गवर्नमेंट इस टाइगर को शूट एट साइट के ऑर्डर दिए गए हैं. ट्रैंक्विलाइज करने का पहला ऑप्शन है, लेकिन ट्रैंक्विलाइज करने के लिए 20 से 25 फुट के डिस्टेंस से डार्ट मारना पड़ता है, तभी वो इफेक्टिव होता है. जिस तरह की सिचुएशन वहां पे, जो जंगल वहां पे है, वहां पे ट्रैंक्विलाइज करना आसान नहीं है, ऐसा उनका कहना है. क्या ये बात में सच्चाई है? मैं सिर्फ एक चीज कहना चाहूंगा कि ये जो शिकारी है ये शेड्यूल एच ड्रग्स को हैंडल कर रहा है, जो कि ओनली बाय प्रोफेशनल डॉक्टर्स या वेटेरियंस हैंडल किया जा सकता है. ये एक गलत बात है. दूसरी बात जो शिकारी ने बोला गया है कि जो गन है जिससे गोली मारी जा सकती है, ये उनका बेटा हैंडल कर रहा है और वो सिर्फ एक ट्रैंक्विलाइजिंग गन उनके हाथ में रखे. तो अगर उनका बेटा उनके गन लेके चल रहा है तो दिस इज अ क्रिमिनल ऑफेंस अंडर इंडियन फॉरेस्ट एक्ट. वो उनको ना उनके इनविटेशन इस पे उनका नाम है
उसमें सिर्फ डॉक्टर प्रवीण कुमार और डॉक्टर सुजीत कुमार जो वेटेरियंस है, दे हैव टू अकम्पनी हिम। जेल जी, जेल जी बिल्कुल सही है, लेकिन वेटरनरी डॉक्टर के बारे में कहा जाता है कि केवल वो कैप्टिव टाइगर को ही हैंडल कर सकते हैं। इस तरह ओपन जो खुले में टाइगर है उन्हें हैंडल करना मुश्किल होगा। मारूरकर जी, जेरिल जी, आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे, हा विषय खूप मोठा आहे, आम्ही परत एकदा तुमच्याकडे येणार आहोत। या विषयावर जय महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे आणि या विषयावर पुन्हा एकदा आपण चर्चा देखील करणार आहोत। बातमी आणि बरंच काही मध्ये हा विषय आम्ही एक वेगळ्या प्रकारचा विषय मांडतोय, वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत। कोणाचं चुकलं, महाराष्ट्र शासनाचं चुकतंय का, की आता जो नवाबली आहे, शिकारी आहे, त्या शिकारीचं चुकतंय? स्थानिकांना काय हवंय? एक नरभक्षक वाघीण तिकडे फिरते, तिथे भयग्रस्त तो परिसर आहे, वाघिणीच्या मृत्यूच्या छायेमध्ये हे सगळे आता वावरत आहेत। आता बघूया ह्याच्यामध्ये वाघिणीचा मृत्यू होतोय की आणखीन काय मार्ग निघतोय, काहीच वेळामध्ये, काही तासांमध्ये सुद्धा कळेल, कारण सूर्योदयापासून परत मोहीम सुरू होणार आहे। या वाघिणीच्या शोधामध्ये सगळे शिकारी टपून बसलेत। बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।